रामकृष्णारी फ्रेंड्स, तर आता मी निघाले आहे मांढरदेवीच्या दर्शनाला। पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी या परिसरात मांडव्य ऋषी तपश्चर्या करत होते। त्याच वेळी या भागात रत्नासूर नावाच्या राक्षसाने त्याच्या असुरी शक्तींनी मोठा धुमाकूळ घातला होता। ते ऋषी मुनींना आणि इथल्या निष्पाप लोकांना त्रास देत असत। राक्षसांच्या त्रासाला कंटाळून मांडव्य ऋषींनी आदिमायेची आराधना केली। ऋषींच्या हाकेला धावून आली देवी पार्वती। ऋषींच्या हाकेला धावून देवी पार्वतीने काळूबाईच्या रूपात अवतार घेतला। देवीने गडावर येऊन रत्नासूर आणि त्याच्या सैन्याशी भयंकर युद्ध केले, सर्व असुरांचा संहार केला आणि तेव्हापासून देवीचं या गडावर वास्तव्य आहे। मांडव्य ऋषींच्या नावावरून या गडाला मांढरगड आणि देवीला मांढरदेवी काळूबाई असे नाव पडले। आजही नवसाला पावणारी देवी म्हणून काळूबाईची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे। आता तुम्ही ह्या ज्या पायऱ्या बघताय, पण 2005 मध्ये हा एक अरुंद रस्ता होता आणि पौष पौर्णिमेचा तो एक दिवस ज्यावेळी 3 लाखाहूनही अधिक भाविक गडावर होते। दोन्ही बाजूला दुकानं होती आणि अचानक एका दुकानाजवळ शॉर्ट सर्किट झाले आणि गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली। या आगीमध्ये बरेचशी झाडं जळाली, पण एक झाडाचं वैशिष्ट्य असं होतं की ते काळी जादू करण्यासाठी वापरलं जायचं। त्याच्यावर असंख्य बाहुल्या बरंच काही असायचं। मला तरी वाटतं देवीला हे बघवलं नसेल आणि तिच्या क्रोधाचा अंत झाला आणि तिने सर्व काही जाळून टाकलं। शेवटी ती आदिमायाच आहे ना, तिच्या सानिध्यामध्ये हे सगळे गैरव्यवहार ती कसं सहन करू शकते? तुम्हाला काय वाटतं या आगीबद्दल? खरोखरच ते झाड आईच्या काळूबाईच्या क्रोधाने जळून गेलं का? या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने मोठे धडे घेतले। त्यामुळेच आज आपण मांढरगडाचे बदललेले रूप पाहत आहोत। तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे। जत्रेमध्ये चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वन वे मार्गाची सोय केलेली आहे। दुकानांना सुरक्षित अंतर ठेवले आहे, त्यामुळे भाविकसुद्धा सुरक्षितपणे दर्शन घेऊ शकतात। आणि मांढरगडावरून खाली पाहिलं तर खूपच सुंदर दृश्य दिसतं। तुम्ही कधी मांढरदेवीला गेले आहात का? तुम्हाला मांढरदेवीचा म्हणजेच काळूबाईचा कोणताही असा अनुभव आला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। मी तर लहानपणापासूनच मांढरदेवीला जाते। माझ्याकडे अजून पण इकडून चलते का नको? मांगीर बाबा हे गडाचे जागृत राखणदार आहे, ज्यांच्या नावाने गडावरील वाईट शक्ती थरथर कापतात। गडावर होणारे काळ्या जादूचे प्रयोग असोत किंवा कोणावर झालेली करणी, मांगीर बाबांच्या दारात आल्यावर प्रत्येक नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अशी भाविकांची ठाम श्रद्धा आहे। बाबेचे नाव 10 रुपये, तुझे नाव 10 तर फ्रेंड्स, श्री गोंजीबाबा धावजी पाटील हे सुद्धा काळूबाईचे एक सेवक आहेत आणि ते नवसाला पावतात। ज्यांच्या काही इच्छा असतील
ते त्या बाबांसमोर बोलतात आणि त्या पूर्णही होतात. बोल मांढरदेवीच्या काळूबाईच्या नावाने. काकडी शेव दादा बघ काय करतो. तर फ्रेंड्स, मांढरगडाकडे जाताना बरीचशी ऐतिहासिक स्थळे लागतात, जसे राजगड, तोरणा, रायेश्वराचं मंदिर. तर तुम्ही तिथेही भेट देऊ शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सखी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.